नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिडी अपूर्णांक ज्याला कंटिन्यूड फ्रॅक्शन असं म्हणतात तो घेणार आहोत. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण ट्रिक्स सॉल्व करणार आहोत. थोड्या मी कन्सेप्ट समजून सांगेल की ह्याला कसं सॉल्व करायचं. जर तुम्हाला ट्रिक्स फेल गेल्या, आता प्रत्येक वेळेस तुमच्या ट्रिक्स लक्षात राहता असं नाही आहे. जे विद्यार्थी नेहमी ट्रिक्स करत राहतात त्यांना माझा हात जोडून प्रणाम आहे. तुम्ही ट्रिक्स तर कराच करा, पण तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती असेल आणि तुमची ट्रिक्स विसरली तर तुम्हाला कन्सेप्टचा कुठेतरी फायदा होईल. आणि अशा टाईपचे जे गणित आहेत हे स्टाफ सिलेक्शन कमिशन रिसेंटली पोलीस भरतीला येत आहेत. आणि शेवटचं जे गणित घेणार आहे ते गणित आवर्जून बघा, कारण की मला वाटतं की येत्या 1 ते 2 पोलीस भरतीमध्ये अशा टाईपचे गणितं येणार आहे. कारण की स्टाफ सिलेक्शन कमिशनचे जे पॅटर्न आहे, रेल्वेचा जो पॅटर्न आहे हा पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये फॉलो होत आहे. तर हे जो शेवटचं गणित असणार आहे तो आवर्जून बघा, कारण की त्याच्यासाठी तुम्हाला ह्याचं बेसिक समजणं खूप गरजेचं आहे. तर बघा, कन्सेप्ट काय म्हणतो की समजा तुमच्याकडे असा काही फ्रॅक्शन आला, कंटिन्यूड फ्रॅक्शन किंवा सीडीवाला फ्रॅक्शन आला, तर ह्याला कसं सॉल्व करणार. सीडी किंवा पायऱ्या म्हणू शकता तुम्ही याला. पायऱ्याचा फ्रॅक्शन 1/1 प्लस 1/4 4/5 अशा प्रकारचा काहीतरी फ्रॅक्शन आला. ठीक आहे, तर सर्वप्रथम खालच्यापासून सुरुवात करायची आहे. म्हणजे काय, तर सर्वात खाली कोणतं आहे, तर सर्वात खाली आहे 1 प्लस 4/5. आता ह्याला कसं सोडवायचं. जर तुम्हाला अपूर्णांकाचा डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल की अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, जेवढे गरजवंतू विद्यार्थी आहेत मला नक्की कळवा. मी तुमच्यासाठी एक बेसिक लेक्चर घेईल आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे ह्या ट्रिक्स याच्यामध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तर पूर्ण बघाच तुम्ही, पण जर बेसिक हवं असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बघा काय आहे की ह्याला जर सॉल्व करायचं असेल तर 5×1=5 आणि 4×9 9/5 येतं. मग इथे 1 आहे, मग आपण काय करतो, हा 5 जो आहे हा वरच्या साईडला पाठवतो, म्हणजे 5 इथे येतो, छेदामध्ये येतो 9. मग ह्याला परत सॉल्व करतो. 9×1=9 9×5 14, म्हणजे इथे झाले वरच्या साईडला 14 आणि हा जो 9 आहे छेदातला जशाल तसा राहतो, हा वरती पाठवतो आपण. हा किती झाला, इथे झाला 9/14, म्हणजे 9/14 ह्या सगळ्याचं उत्तर आलं +1. मग आता 14×1=14 आणि 9 किती होतात, 23/14. आता हे झालं कन्सेप्टने, हा झाला कन्सेप्ट काय म्हणतो. सर्वप्रथम खालीहून सुरुवात करा. खालीहून सुरुवात केली तुम्ही, खालीहून सुरुवात केली. कशी सुरुवात केली, तर पहिले सुरुवात केली ह्याने 1 प्लस 4/5. मग काय उत्तर आलं, 9/5 उत्तर आलं. त्याच्या डोक्यावरती 1 होता, हा 5 काढला, हा वरती टाकला गुणाकारामध्ये. मग 1 गुणिला 5 म्हणजेच काय, 5च येणार, प्लस 1 येणार. तर इथे किती होणार, 9×1=9 आणि 5=14, म्हणजे वरच्या साईडला किती होणार, 14 होणार. छेदामधला 9 होता तो त्याच्यावरती पाठवला 1 प्लस, मग ह्याला सॉल्व केलं तर उत्तर किती आलं, 23. आता ट्रिक्स बघा, ट्रिक्स काय म्हणते, आणि इथून पुढे आपण सगळं ट्रिक्स घेणार आहे. हा कन्सेप्ट फक्त बेसिक समजून सांगणं माझं काम होतं. आता बघा ट्रिक्स काय म्हणते. सर्वप्रथम जी संख्या आहे सगळ्यात खालची 4/5, 4/5 बघा, ही जी संख्या आहे 4/5, पहिले 4/5 लिहून घ्या. पहिली लिहिलं मी 4 आणि नंतर लिहिला 5. त्याच्यानंतर प्लस किती ठिकाणी आहे, 1 2 आणि 3 ठिकाणी प्लस आहे. मग 1 2 3 ठिकाणी प्लस आहे, मग मी इथे लिहितो 1 प्लस 2 प्लस आणि 3 प्लस. ह्या प्लसच्या ठिकाणी कोणती कोणती संख्या आहे, 1 1 1, या साईडला 1 आहे, इकडे 1 आहे, इकडे 1 आहे. ठीक आहे, इकडे 1 आहे, इकडे 1 आहे, इकडे 1 आहे. म्हणून आपण काय करायचं, 1 लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही, जोपर्यंत 1 आहे. मग काय करायचं, प्लस आहे, हे साईन प्लस आहे, मग यांची बेरीज करायची. 4×5 9, परत हे साईन 9 आहे, प्लस आहे, म्हणून यांची बेरीज करायची. किती येते, 9 आणि 5 किती येणार आहे, 14. आता परत इथे प्लसचं साईन आहे, म्हणून इथे काय करायचं आहे, म्हणजे 14 + 9 23. मग आता काय उत्तर आलेलं आहे तुमचं, 23 शेवटी, आणि छेदामध्ये काय लिहायचं, 14. बस हे काय असणार आहे, 23/14 हे तुमचं काय असणार आहे उत्तर. ही झाली पहिल्या गणितासाठी. आता ह्याचा ही ट्रिक सुरुवात झालेली आहे. आता एकामागे एक भरपूर गणितं आपण इथे घेणार आहोत, जेणेकरून तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. ऑप्शन क्रमांक, अरे 14 पाहिजे होते, फ्रॅक्शनमध्ये कुठेतरी चुकलेलं आहे. ठीक आहे, ह्याला पाहिजे होते 14, 23/14. हे डी पण ऑप्शन चुकीचं आहे बरं का.
23/14 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट गणित बघा. ह्याच्यात म्हटलेलं आहे द व्हॅल्यू ऑफ, एवढ्याची व्हॅल्यू किंमत काढायची आहे तुम्हाला. व्हॅल्यू म्हणजे काय, किंमत काढा. मराठीत लिहिलं तर सोडवा, मराठीत लिहिलं तर ह्याला सोडवा म्हटलेलं असेल. तर बघा आता किती आहे, सगळ्यात खाली 2 आणि 3 आहे. मी लिहिलं 2 आणि 3. वरती किती प्लस आहेत बघा, 1, खूपच कोपऱ्यात गेलं, 1 2 3 4 5, 5 प्लस आहे. तर मग काय करा, 5 प्लस लिहून घ्या. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस आणि 5 प्लस. तर काय आहे बघा, सगळ्यांच्या वरती एकच आहे, म्हणजे इथे प्लस नंतर 1 आहे, ह्या साईडला पण प्लसमध्ये 1 आहे, ह्या साईडला पण प्लसमध्ये 1 आहे, ह्या साईडला पण प्लसमध्ये 1 आहे, सगळीकडे 1 दिलेलं आहे. तर 1 दिल्यामुळे आपण काहीच करणार नाही सध्याच्या घडीला. 1चा म्हणजे जे 1च्या जागी दुसऱ्या संख्या येतील त्यावेळेस मी समजून सांगितलं. आता इथे प्लस आहे म्हणून यांची बेरीज करा. 3 आणि 2 किती होतात, 5, 5 लिहिला. परत इथे प्लस आहे म्हणून यांची बेरीज करा. किती झाला, 5 आणि 3 8, 8 लिहिला. परत इथे प्लस आहे म्हणून 8 आणि 5 यांची काय करायची बेरीज, म्हणजे इथे येतील 13. इथे प्लस आहे म्हणून ह्या दोघांची बेरीज करायची. 13 + 8 किती होतात, 21. इथे प्लस आहे म्हणून 21 + 13ची काय करायची आहे तुम्ही बेरीज करायची. 21 + 13 किती होतात, 34. उत्तर काय येणार आहे तुमचं, 34/21. 34/21 ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर तिसरा बघा. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, एक्सची किंमत काढायची आणि एक्सची किंमत तुम्हाला ह्या गणिताच्या ह्याच्यामध्ये ठेवायची आहे. पहिले तर सगळ्यात खालचे अंक किती आहे, सगळ्यात खाली 1, 1 आणि 2 आहे. 1/2 आहे म्हणजे काय, पहिले वरचा अंक लिहिला 1 आणि नंतरचा अंक लिहिला 2. आता प्लसचं चिन्ह किती आहे, 1, त्याच्या पुढचं 2, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 4. 4 चिन्ह आहे म्हणजे 1 2 3 आणि 4 चिन्ह आहे. त्याच्यावरती सगळ्यात ठिकाणी 1 1 1 आहे, आणि त्याच्या ह्या साईडला पण 1 1 आहे. तोपर्यंत काहीच करायचं नाही. ठीक आहे, हा प्लसचं चिन्ह आहे, मग यांची बेरीज करायची. 2 आणि 1 3. इथे प्लसचं चिन्ह आहे, 3 आणि 2 5. परत इथे प्लसचं चिन्ह आहे, 3 आणि 5 किती होतील, 8. इथे प्लसचं चिन्ह आहे, 8 आणि 5 किती होतील, 13. तर मग जर एक्सची किंमत एवढी आहे तर एक्स बरोबर किती येणार आहे, शेवटची संख्या 13, छेदामध्ये किती, 8. मग एक्स बरोबर 13/8. तुम्हाला काय विचारलेलं आहे, कशाची किंमत काढा, तर 2x + 11/8. 2x म्हणजे काय, तर 2 गुणिला 13/8 + 11/8. इथे 2ने ह्याला भाग दिला तर हा किती आला, सॉरी इथे 11/4 होतं, इथे किती आला, 4 दुनी 8 म्हणजे 13/4 + 11/4 किती येणार आहे, 11 आणि 13 म्हणजे किती, 24. 24/4 म्हणजे किती झालं, 6. तर ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा. आता वजाचं चिन्ह आलं आहे. आत्तापर्यंत काय येत होतं, प्लसचं चिन्ह येत होतं. मग सगळ्या ठिकाणी 1 1 1 आहे. सगळ्यात शेवटी काय दिलेलं आहे, 1/5. मग पहिले 1 लिहिला, नंतर 5 लिहिला. आता खालीहून संख्या सुरुवात केली, खालीहून साईन चेक केलं, वजाचं चिन्ह आहे, परत दुसऱ्या वेळेस वजाचं चिन्ह आहे आणि तिसऱ्या वेळेस वजाचं चिन्ह आहे. इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून या दोघांमध्ये वजाबाकी होईल, म्हणजे 5 मधनं 1 वजा केला किती येतील, 4. आता परत इथे वजाचं चिन्ह आहे, मग 4 मधनं 5 वजा करायचे आहेत. 4 मधनं 5 वजा केले किती येतील, -1 येईल. मग इथे लिहिला मी -1. आता इथे वजाचं चिन्ह आहे, परत -1 मधनं 4 वजा करायचे आहेत म्हणजे किती येईल, -5. आता ह्याला उत्तर काय येणार आहे, शेवटचा अंक -5 छेदामध्ये किती येणार आहे, सेकंड लास्ट आन्सर -1 किती येईल, हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 5/1 बरोबर किती येईल, 5. ऑप्शन क्रमांक ए हे काय असणार आहे, तुमच्यासाठी उत्तर असणार आहे. त्यानंतर 5वा प्रश्न बघा. 1 आणि 4 दिलेले आहे आणि शेवटी इथे 1 2 3 4 4 वजाचं चिन्ह आहे, 1 आणि 4. 4 वेळेस -1 2 3 4. 4 मधनं 1 वजा केला किती येईल, इथे वजाचं चिन्ह असल्यामुळे इथे वजा केला, 4 मधनं 1 वजा केला 3 येईल.
इथे वजाचं चिन्ह असल्यामुळे 3 मधनं 1 वजा केला, 3 मधनं वजा 4 केले, किती येईल यांची वजाबाकी केली तर 3 मधनं वजा 4 केले तर मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे. किती उत्तर येणार आहे? -1. वजा 1 मधनं वजाचं चिन्ह असल्यामुळे 3 वजा केले, -3 किती येतील? -4 येईल. यांची बेरीज होईल आणि हा चिन्ह लागेल. परत -4 मधनं इथं वजाचं चिन्ह असल्यामुळे -4 मधनं वजा करायचे किती? -1. -4 मधनं -1 मायनस करायचं. इथे पहिले हा करून घेतला होता, आता हा करायचा आहे. तर हा मायनस काय होईल? प्लस होईल. मग -4 मधनं +1 म्हणजेच किती येणार आहे? याची बेरीज होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल म्हणजे -3 होईल. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे? -3 भागिला -4 किती येईल? मायनस प्लस होईल. किती उत्तर येईल? 3/4. ऑप्शन क्रमांक बी हे काय असणार आहे? तुमच्यासाठी उत्तर असणार आहे 3/4. त्यानंतर नेक्स्ट गणित बघा, जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा, हा QR कोड स्कॅन करू शकता तुम्ही आणि मला डायरेक्ट तुम्ही प्रश्न पाठवू शकता. आपण गणिताच्या फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीजची सुरुवात केलेली आहे. काही व्हिडिओज इथे मी फ्रीमध्ये अवेलेबल करत आहे आणि गणिताचे सिंगल व्हिडिओ इथे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्हाला हे फुल चॅप्टर वाईज, कन्सेप्ट वाईज प्लस ट्रिक वाईज जर काही गोष्टी शिकायच्या असतील तर फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची मेंबरशिप इथे मी ऑफर करत आहेत आणि नाममात्र फीस आहे. 59 रुपयामध्ये ही मेंबरशिप मी देत आहोत बघा. त्यानंतर आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर हा QR कोड आहे बघा, हा QR कोड स्कॅन करा. त्यानंतर बघा नेक्स्ट गणित, तुम्हाला म्हटलं आहे की हे उदाहरण सॉल्व करा. आता काय दिलेलं आहे? 2 आणि 3 दिलं आहे. वरती किती आहे? 4 वजाचं चिन्ह आहे. -1 -2 -3 -4 आणि सगळ्यांना 1 आहे. मग इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून 3 मधनं 2 वजा केले, किती राहिला? 1 राहिला. परत इथे वजाचं चिन्ह आहे तर इथे काय करणार आहोत? आपण वजा करणार आहोत. म्हणजे 1 मधनं 3 वजा केले तर 1 मधनं -3 केले तर किती राहतील? -2. इथे परत वजाचं चिन्ह आहे, म्हणून काय केलं? -2 मधनं -1 हा प्लसमध्ये आहे, वजा केला, किती येणार आहे? -3 आलं. आता इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून काय करणार आहोत आपण? वजाचं चिन्ह इथे असल्यामुळे यांची काय करणार आहोत? वजाबाकी. म्हणजे -3 -2 हे वजा काय होतील? प्लस होतील. मग -3 + 2 म्हणजे काय? 3 मधनं 2 वजा केले तर 1 राहतील आणि मोठ्या संख्येला मायनस चिन्ह आहे म्हणून -1 उत्तर येईल. मग ह्याचं उत्तर काय येईल? -1 छेदामध्ये -3 हे मायनस प्लस होतं. मग उत्तर किती येईल? ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, आता काय झालं आहे? चिन्ह बदलले. एका ठिकाणी प्लस आले, एका ठिकाणी मायनस आले आणि तुम्हाला काय झालेलं आहे? प्लस मायनस असं केलेलं आहे. मग पहिले लिहिला 1, नंतर लिहिला 3. छेदामधला जो आहे सगळ्यात खालचा तो 1 आणि 3 लिहिला आहे. खालीहून सुरुवात केली तुम्ही, इथून बघा, इथून सुरुवात केली, इथून चिन्ह बघायला सुरुवात केली. पहिले आहे प्लस, नंतर आहे मायनस. बघा, पहिले लिहिला मी प्लस, नंतर लिहिला मायनस, त्याच्यानंतरचा त्याच्यावरती प्लस आहे, त्याच्यानंतर तो जो आहे मायनस आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा काय आहे? प्लस आहे. बघा, आता इथे प्लस आहे मग यांची काय होणार? बेरीज. 3 आणि 1 4. आता इथे वजाबाकी आहे म्हणून यांची काय होईल? वजाबाकी. 4 मधनं 3 वजा केले, किती राहिले? 4 मधनं 3 वजा केल्यावरती 4 मधनं 3 वजा केले, 1 राहिला. परत इथे काय आहे? प्लसचं चिन्ह आहे, मग यांचं काय होईल? बेरीज होईल. मग 1 + 4 किती झाले? 1 + 4 5 होतील. मग प्लस इथे काय आहे? वजाचं चिन्ह. 5 मधनं 1 वजा करायचा, किती येतील? 4. परत इथे प्लसचं चिन्ह आहे, 4 मध्ये काय करायचं आहे? 5 ॲड करायचे म्हणजे किती येतील? 9. शेवटी उत्तर काय येणार आहे? वरती 9 आणि छेदामध्ये हा 4 येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे 9/4. त्यानंतर आता थोडंसं वेगळ्या टाईपचं गणित आलेलं आहे. काय आलेलं बघा,
फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस 3 म्हणजे छेदामध्ये काय दिलेलं आहे बघा. आतापर्यंत आपल्याजवळ काय राहत होते, इथे 1 राहत होता, इकडे पण 1 राहत होता. पण आता काय झालं, हे चेंज झालेलं आहे. मग काय करायचं आहे, सर्वप्रथम सगळ्यात खालची व्हॅल्यू जी किती आहे, 1/4 आहे. मग 1/4 आहे जी सगळ्यात खाली आहे, तिला आपण लिहिलं 1 आणि 4. त्याच्यानंतर प्लसचे चिन्ह किती आहेत, तर 3 चिन्ह आहेत, प्लस प्लस आणि प्लस. त्याच्यानंतर आता बघा खालीहून सुरुवात करायची आहे. बघा खालीहून सुरुवात करायची आहे. इथे आहे 2, सगळ्यात खाली 2 आहे. मग त्या प्लसवरती आपण 2 लिहूया. त्या प्लसवरती काय लिहूया, 2. त्याच्यानंतर आहे 3 लिहिला आणि त्याच्यावरती 1 आहे. कुठे बघा, परत एकदा सांगतो, ह्या प्लसच्या शेजारी किती आहे, इथे बघा हा 2 आहे. या प्लसच्या शेजारी हा 3 आहे. या प्लसच्या शेजारी 1 आहे. या संख्या आपण लिहून घेतल्या, 2, 3 आणि 1. आता काय करायचं, यांचा गुणाकार करायचा. 4 दुनी 8 आपण काय करणार होतो, हा प्लस करणार होतो. 4 दुनी 8 ह्या चिन्हामुळे आपण काय करतो, यांची बेरीज करतो. 4 दुनी 8 प्लस 1 किती झाले, 9. ते बघा पुढचं संख्या प्लस आहे, म्हणजे याच्यामध्ये काय होणार, बेरीज. पण ही ते किती आहे, वरती 3 आहे. मग या दोघांचा गुणाकार करायचा. 9 त्रिक 27 प्लस 4, 27 प्लस 4 किती होतात, 31. आता काय आहे, इथे प्लसचं चिन्ह आहे, म्हणजे यांची बेरीज होणार आहे आणि या दोघांचा गुणाकार होणार आहे. 31 गुणिला 1 31, 31 प्लस 9 किती होतात, 40. म्हणजे उत्तर किती येणार आहे तुमचं, शेवटी आलं 40 आणि छेदामध्ये किती येणार आहे, 31. मग हे काय असणार आहे तुमचं उत्तर, ऑप्शन क्रमांक सी, 40/31. त्यानंतर बघा CRPF हेड कॉन्स्टेबलच्या परीक्षेला आलेला हा प्रश्न बघा. काय दिलेला आहे, 15 प्लस 1 6 प्लस 1 8 प्लस 1/10. आतापर्यंत काय होतं, सगळं सेम होतं. बघा इथे काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. मग आपण सगळ्यात खालची संख्या पहिली लिहित असतो, म्हणजे 1/10 आधी लिहित असतो. म्हणजे आपण लिहिला इथे 1 पहिले हा लिहिला, त्याच्यानंतर 10 लिहिला. त्याच्यानंतर इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे प्लस प्लस आणि प्लस लिहून घेतला. ह्या प्लसच्या शेजारची संख्या 8, ह्या प्लसच्या शेजारची संख्या 6 आणि ह्या प्लसच्या संख्या किती, 15. ठीक आहे. आता यांच्यामध्ये काय होणार आहे, बेरीज. परत पुढच्यामध्ये काय होणार आहे, बेरीज. त्याच्या पुढच्यामध्ये काय होणार आहे, बेरीज, कारण की हे प्लसचं चिन्ह आहे. पण त्याच्या आधी काय करायचं आहे, ह्या दोघांचा गुणाकार. 8 गुणिला 10 किती झाले, 80 प्लस 1 81. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 6 गुणिला 81, 6 1 6, सॉरी त्याच्यामध्ये आपल्याला 10 पण ॲड करायचे आहेत. ठीक आहे, 6 1 6, 6 गुणिला 81 करूया. 6 1 6, 6 8 48 प्लस हे 10 किती झाले, 496, 496. आता परत यांची काय होणार आहे, बेरीज. म्हणजे काय, 496ला आपल्याला कितीने गुणायचं आहे, तर ह्या 15ने गुणायचं आहे. 496 गुणिला 15 किती येणार आहे, 496 गुणिला 15, 15 सकी 90, हातच्या आले 9, 15 9 135, 135 प्लस 9 144, हातच्या आले 14, 15 चोक 60 आणि 14 74 होतील. 74 40 प्लस हे 496 किती येतील, 6 खाली किती उरतील, सॉरी 496 नाही, 496ने तर गुणलं, तर इथे किती येतील, प्लस 81 म्हणजे किती येतील, 1 8 आणि 4 12, हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 75 21. म्हणजे इथं उत्तर किती येणार आहे, 75 21 छेदामध्ये 496. बघा इथे आपल्याला माहिती आहे की 496ला भाग दिल्यानंतर इथे आपण कशाने गुणलं होतं, 15ने. 15 येणार आहे. बाकी किती उरणार आहे, 81 आणि छेदात किती येणार आहे, 496. मग छेदात 496 असलेला एकमेव उत्तर आहे ते आहे 1581/496. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्या छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीला आलेलाच प्रश्न आहे. सेम आहे, फक्त वरती किती आहे, इथे 4 आहे. आता ह्या 4चा कन्सेप्ट आपण थोड्या वेळानंतर शिकूया. पहिले ह्याच्यावरती येण्याच्या आधी थोडा वेगळा कन्सेप्ट घेऊया आपण. इथे बघा, हे गणित सोडवल्यानंतर मी वापस नेतो तुम्हाला, ते गणित समजून सांगतो.
बघा 7/5 आहे, सगळ्यात खाली किती आहे 7/5, मग 7 आणि 5 लिहिले. त्याच्यानंतर आहे प्लसचं चिन्ह, परत प्लसचं चिन्ह आणि परत प्लसचं चिन्ह, असे 3 प्लसचे चिन्ह आहे. त्या प्लसच्या चिन्हासमोर 1 आहे, ह्या प्लसच्या चिन्हासमोर 5 आहे आणि ह्या प्लसच्या चिन्हासमोर 3 आहे. आता बघा आत्तापर्यंत काय होत होतं, आत्तापर्यंत ह्या संख्या ज्या आहेत 5 आणि 1, 5 आणि 3 ह्यावाल्या, ही 5, थांबा मी लिहूनच दाखवतो. 3 + 5 छेदामध्ये 3 छेदामध्ये 5 + 1 + 7/5. आतापर्यंत काय व्हायचं, ही संख्या 1 असायची, ही संख्या 1 असायची किंवा ह्या संख्या बदलत होत्या आणि ह्या संख्या 1 राहत होत्या. पण आता काय होतं, इथे काहीतरी संख्या येते, इथे काहीतरी संख्या येते, म्हणजे 1 सोडून व्यतिरिक्त संख्या येत आहे. तर ही ज्या संख्या आहेत, जे काही ह्याचं उत्तर येणार आहे, म्हणजे ह्याला गुणून यांची बेरीज करून त्याला फक्त भाग द्यायचा आहे. पहिले तर 3ने, नंतर त्याच्या वरच्या संख्येने. कितीने, तर 5ने. बघा किती उत्तर येतं. ह्या दोघांचा केला गुणाकार. आता सगळ्यांची बेरीज आहे त्याच्यामुळे काही करत नाही. 5 × 5 आणि 7 12, 12/3 म्हणजेच किती उत्तर येतं 4. 4 आलेलं आहे. 5 चोक 20, 20 अधिक 5, 20 अधिक 5 किती झाले 25, 25/5 म्हणजेच किती 5. मग इथे किती होणार आहे 3 × 5 म्हणजे 15, 15 + 4, 15 + 4 किती होतील 19, 19 शेवटी आलेला आहे आणि छेदामध्ये किती येतील 5, 19/5. काय उत्तर आहे तुमचं, ऑप्शन क्रमांक डी 19/5 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता बघा ह्याच्याकडे जाऊया आपण डायरेक्ट. कुठे आहे, छत्रपती संभाजीनगरचं गणिताकडं. पहिली किती आहे बघा 1/5 आहे, हा 1/5 आहे. पहिले लिहिला मी 1, इथे लिहिला 5. त्याच्यानंतर प्लस 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 प्लस, इथे आहे 2, इथे आहे 2, इथे आहे 3 आणि इथे आहे 10. 2, 3 आणि 10. इथे बघा 1 + 5 झाल्यानंतर इथे 1 आहे म्हणून छेदात इथे 1 लिहू शकता तुम्ही, नाही लिहिलं तरी काय फरक नाही पडत. इथे 4 आहे, आता इथे 4 आहे म्हणून इकडे छेदामध्ये 4 लिहिला. आता ह्यांचा काय करायचा आपण गुणाकार. 5 दुनी 10 + 1 किती झाले 11. ह्यानंतर यांची आपण काय केली 5 दुनी 10 + 1 बेरीज केली, कारण की इथे सगळे प्लसचे चिन्ह आहे, डायरेक्ट बेरीज करायचे आहे. इथे किती येतील बघा 11 त्रिक 33, 33 + 5 किती होतात 33 + 5 38 होतात, 33 + 5 38 होतात. यांची काय होईल बेरीज. त्यानंतर ह्या दोघांचा काय होईल, सॉरी, आता ह्या 38/4 म्हणजे काय 38/4 म्हणजे किती 38/4 म्हणजेच ह्याला 2 ने भाग जातो, म्हणजे 19/2 म्हणू शकता तुम्ही डायरेक्ट. 19ने भाग दिला. आता ह्या दोघांचा करूया गुणाकार. इथे किती आले होते 11. 19 × 10 म्हणजे किती 19 × 10 छेदामध्ये 2 हे किती होतील 5. 19 × 5 = 95, 95 + 11, 95 + 11 किती झाले 95 + 11 106. इथे आले 106. बघा आपण काय लिहितो शेवटची संख्या 106, छेदामध्ये किती, तर हे आधीची संख्या 19/2. मग आता काय होतो छेद उलटा होतो. छेद कसा होतो उलटा होतो. मग हा 2 106 आहे, हा 2 जो आहे तो वरती जाईल, गुणिला 2 छेदामध्ये 19. 106 × 2 म्हणजे किती होतील 212 छेदामध्ये 19. ऑप्शन क्रमांक ब हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट सेम टाईपचं गणित आहे. इथे 1 1 आलेलं आहे. आता बघा फक्त शेवटची जो आहे हा 1 नाही आहे, इथे +1 होता आतापर्यंत. मग जे उत्तर येणार आहे त्यामध्ये थोडासा ट्विस्ट राहणार आहे बघा. जे उत्तर येणार आहे, कारण की आत्तापर्यंत बघा तुम्ही जेवढे गणित झाले, मी परत एकदा दाखवतो. इथे बघा इथे लगेच प्लसचं चिन्ह आहे आणि सगळ्यात शेवटची संख्या आहे. इथे पण बघा इथे प्लसचं चिन्ह आहे शेवटच्या संख्येला आणि लगेच शेवटची संख्या आहे. म्हणजे जे काही अंश आहे त्याच्या आधी प्लसचं चिन्ह होतं म्हणून त्या संख्या मॅच झालेल्या आहे. इथे प्लसचं चिन्ह होतं म्हणून त्या संख्या मॅच झालेल्या आहे. इथे पण बघा शेवटी संख्या काय, इथे प्लस होतं
म्हणून हे इथे हे आलेलं आहे. सगळ्यांना तसंच होतं. पण इथे बघा, हा जो शेवटचं गणित, आता हे जे गणित आलेलं आहे, इथे कुठे प्लस नाही आहे, ह्याच्यावरती 1 आहे. म्हणजे काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्ही एवढा फ्रॅक्शन सोडून घ्यायचा आहे, म्हणजे हा भाग सोडून घ्यायचा आहे खालचा. 1ला पाठला विसरून जा सध्या. किती आहे बघा, 4 आणि 5 आहे. म्हणजे हा जो फ्रॅक्शन आहे, सगळ्यात शेवटचा फ्रॅक्शन घेतला आपण, सगळ्यात शेवटचा अपूर्णांक घेतला. 4 आणि 5 किती प्लस आहे, 1, 2 आणि 3 प्लस आहे. 1, 2 आणि 3. आता सगळीकडे 1 आहे, गुणाकाराचा विषय नाही आहे. मग इथे पहिली जी संख्या आहे 3, ह्या संख्येने काय करावं लागेल, इथे जी संख्या येईल त्याला भाग द्यावा लागेल. त्याच्यानंतरची संख्या आहे 2, मग जी संख्या येईल त्याला इथे भाग द्यावा लागेल. आता बघा, 1 असल्यामुळे मी लिहित नाही आहे 1, 1, 1, कारण की गुणाकार सेमच येणार आहे. यांचा आता डायरेक्ट बेरीज करूया. 4 आणि 5 9, 9/3 म्हणजे किती, 3. 1/3 ने ह्याला जर गुणलं तर किती येणार आहे, 3. 3 आणि 5 किती होतात, 8. 8ने जर याला भाग दिला तर उत्तर येतं 4. आता यांची बेरीज जर केली, 4 आणि 3 किती होतात, 7. म्हणजे उत्तर काय येईल आपलं, एवढ्या याचं बघा, खालच्याचं 7/3. आता ह्याच्यावरती किती आहे, 1 आहे. म्हणून उत्तर काय होणार आहे तुमचं, उत्तर काय होणार आहे, हा 3 वरती जाईल, म्हणजे 3/7 उत्तर येईल. 3 काय चुकलं आहे का, सॉरी 3/4. 7/4 येणार. किती येणार, 1 छेदामध्ये, सॉरी 1 छेद नाही, पहिले तर ह्याचं उत्तर काय येईल, हा शेवटची संख्या 7 आणि छेदामध्ये ही संख्या येईल 4. मग आता ह्याच्यावरती 1 लिहिला तर काय येणार आहे, हा छेद जो आहे हा वरती जातो, म्हणजे 4/7 हे काय असणार आहे, तुमचं फायनल उत्तर असणार आहे, ना की 7/4. म्हणजे काय उत्तर येणार आहे तुमचं, ऑप्शन क्रमांक बी 4/7 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, सेम टाईपचं गणित आलेलं आहे. आता इथे बघा, हा 3 दिलेला आहे वरती, सध्या आपण त्याला विसरून जाऊया. खाली किती प्लस आहेत, 2 प्लस आहेत. मग पहिले जी सगळ्यात शेवटची संख्या आहे 1 आणि 4, 1 आणि 4 लिहिली. 2 प्लसचं चिन्ह आहे, 2 प्लसचं चिन्ह आहे. इथे 7 आहे, सॉरी खाली 6 आहे, पहिले 6, इकडे 7 आहे, 7. इथे आहे 2, मग पहिले 2ने भागून घेऊ. इथे संचोक 24, यांचा गुणाकार करतो आपण. संचोक 24 प्लस 1 किती होतो, 25. मग इथे 25/2 आलं आहे. मग आता काय करायचं आहे, 25ला 2ने भाग जात नाही, मग आपण डायरेक्ट गुणाकार करूया. कशाने, तर 7ने. 7 गुणिला 25, 7 गुणिला 25 छेदात 2. 7 गुणिला 25 म्हणजे किती होतील, 175/2. 175/2 प्लस 4 करायचे आहे, म्हणजे इथे किती येतील, 8 येतील. 8/2 म्हणजे किती होईल, 175 प्लस 8 किती होतील, 183/2. यांची बेरीज करून किती आलेली आहे, 183/2. मग आता आपण उत्तर लिहिताना काय लिहितो, याचं उत्तर लिहिताना शेवटची संख्या 183/2 छेदामध्ये किती आहे, 25/2. मग ह्याला कसं करतो, 183/2 गुणिला हा 2 सगळ्यात वरती जातो आणि छेदामध्ये किती राहतात, 25. हा 2 कॅन्सल होईल, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, 183/25. आता हे पूर्ण उत्तर नाही आहे, कारण काय आहे, कारण तुम्हाला वरचा आपण हा जो भाग आहे तो सोडलेला आहे. म्हणजे ह्याच्यावरती किती असणार आहे, 3 असणार आहे. ह्याच्यावरती 3 असणार आहे, म्हणून ह्याला कसं सॉल्व्ह करूया आपण. हा 25 जो आहे छेदातला वरती पाठवला, 3 गुणिला हा जो 25 आहे वरती गेला, छेदामध्ये राहिले 183. मग ह्याला भाग दिला, 6×1 6, 6×3 18 आणि 6×1 6, म्हणजे किती आलं, 25/61. हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा, ज्या प्रश्नाची मी आत्तापर्यंत म्हणत होतो की तुम्हाला हा शेवटचा प्रश्न बघा, तर हा शेवटचा प्रश्न आलेला आहे. आतापर्यंत तुम्हाला असे उलटे करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, पण उलटं विचारलं तर कसं. आता बघा, इथे 1 दिलेलं आहे आणि फ्रॅक्शनमध्ये अशा प्रकारचं घेऊन गेलेलं आहे. तर सर्वप्रथम 1 छेदामध्ये जो आहे a प्लस 1 छेदामध्ये b प्लस 1/c असं दिलेलं आहे, 13/29. पहिले तर हे फ्रॅक्शन उलटे करून घ्या डायरेक्ट, म्हणजे येतील 29/13. म्हणजे ह्याला काय करायचं आहे, 29ला वरती लिहायचं आहे, 13ला खाली करायचं आहे. आता हे जो काही आहे
तर ह्याला डायरेक्ट भागायला सुरुवात करा. 29ला 13ने भाग द्या. किती येतो? 29ला 13, 13 दुनी 26. खाली किती उरले? 29 मधनं 26 मायनस गेले तर 13. आता हे जे 13 आहेत याला परत भाग द्या. किती येतील? 3 चोक 12. खाली किती उरला? 1 उरला. ह्या 1ला परत ह्या 3ला भाग द्या. 3 एक 3. हा तुमचा काय असणार आहे? ए. हा काय असणार आहे तुमचा बी. आणि हा काय असणार आहे तुमचा सी. म्हणजे हा जो ABC आला आहे, तुम्हाला काय विचारलं बघा, किंमत कशाची विचारली आहे? ए वजा बी प्लस सी. ए आहे तुमचा 2, बी आहे तुमचा वजा 4 आणि सी किती आहे? 3. 3 आणि 2 5, वजा 4 किती होतील? 1. म्हणजे याची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर येईल 1. बघा, अशा प्रकारे तुम्ही तुमचे गणितं, अशा प्रकारचे हे कंटिन्यूड फ्रॅक्शन किंवा शिडी पायऱ्यावाले गणितं अशा प्रकारे शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे, हा QR कोड स्कॅन करा. ज्यांना मेंबरशिप हवे असेल 59 रुपयेवाली, त्यांनी हा QR कोड स्कॅन करून त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघा. आणि आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्यावरती कनेक्ट होण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.